नमस्कार. आज क्रिचा's किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहे चिकन रोल. मी आता त्याची साहित्य सगळे तुम्हाला दाखवते. आपण अर्धा किलो चिकन घेतलेले आहे बोनलेस. ह्याच्यात आपण दुसरं काही कुठले बोन वाले नाही घेतलेले, फक्त बोनलेस घेतलेले. पण ह्याच्यात एक ते 1.5 चमचा आपण काळी मिरी घेतलेली आहे पावडर. 1 ते 1.5 चमचा आपण काळी मिरी घेतलेली आहे. हे आपण मिक्सअप्स घेतलेले आहेत 1 ते 2 चमचे. हे आपण चिली फ्लेक्स घेतलेले 1 ते 2 चमचे. हे आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे साधारण 2 ते 3 चमचे. ही पेस्ट पण घेऊ शकता तुम्ही आणि क्रश पण घेऊ शकता. जर आम्ही हे क्रश केलेलं आहे तर तुम्ही पेस्ट घेऊ शकताय, क्रश करू शकताय, कटिंग चॉप नाही करू शकत. हे आपण 1 ते 1.5 चमचे घेतलेले आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 1 ते 1 चमचा. आता हे आपण मिक्स करून घेऊया सगळं. बोल ना बच्चा. हे आपण व्यवस्थित मिक्स केलं ना, ते 10 ते 15 मिनिटं आपण ठेवूया ह्याला असंच. हे मॅरिनेशन करायचं. हे आणि तिच्या मम्मीला ही मदत करत आहे खूप छान. असं दीदी तू काय करते? हेल्प करते? केस मागे घे. तू काय करते मम्मीला? हा काम करते. ओके. हे आपण रोस्ट करून घ्यायचं आपण, जेणेकरून जास्त डीप फ्राय नाही करायचं की पोरं पण खाणार आहे, घरातले पण खातात, सगळेच जण खातात. हे तू हे काय करते क्रिशा? तू काम करते, मम्माला मदत करते. हा तू मम्माला मदत करतेय का? कसं झालंय बेटा? यम्मी झालंय? तुला कच्चच आवडायला लागलंय ते? मग आपण हे फ्राय नाही करायचं? वाव, एवढं टेस्टी झालंय. कसं झालंय? हा छान झालंय. 1 ते 2 चमचे मैदा कॉर्नफ्लॉवर टाकूया. माझी मुलगी तर मला खूप मदत करते. मोठी झाल्यावर पण अशीच मदत करणार आहे ती. मदत करणार ना मोठी झाल्यावर? हा तर आपण ह्याच्यात 1 ते 2 चमचे आपण मैदा टाकूया. हे आपण व्यवस्थित मिक्स करू, म्हणजे जेणेकरून ते पीठ त्या चिकनला लागलं पाहिजे. 10 ते 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवूया, जेणेकरून ते सेट होईल व्यवस्थित. आणि मग आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्याच्यात आपण 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेऊया. तर जे आपण चिकन मॅरिनेशन केलेलं होतं ते आता व्यवस्थित मिक्स झालंय आणि मसाला चांगल्या प्रकारे लागलेला आहे त्याला. तर आपण त्याला शॅलो फ्राय करूया. हे आपण रोस्ट पण करू शकतोय
आणि हे पण करू शकतो, फ्राय पण करू शकतो, डीप फ्राय पण करू शकतो, शॅलो फ्राय पण करू शकतो. आता आपण ह्याला एक साइडनी रोस्ट झालाय, आता एक साइडनी परत रोस्ट करून घेऊया. दोन्हीकडनं आपण रोस्ट करून घेऊया त्याला. जास्त ऑइल नसल्यामुळे ते व्यवस्थित रोस्ट झालेले. आता एक साइड आपली गोल्डन झालेली, आपण दुसऱ्या साइडनी पण गोल्डन करून घेऊया. म्हणजे दोन्हीकडनं ते रोस्ट झाले का ते व्यवस्थित त्याला फ्राय होईल ते. आता आपण जास्त जरी रोस्ट केलं तरी ते कडक होणार. मग ते कडक झालं का त्याचा ज्युसीपणा पूर्ण निघून जाणार. आपण जास्त नाही हे करायचं, आपण ज्युसी सारखंच ठेवायचं. आपण गॅस थोडा बारीक करूया, मंद करूया. इकडनं पण झालंय गोल्डन, इकडनं पण गोल्डन झालंय. चारी बाजूनी त्याला व्यवस्थित शेकून घेऊया, म्हणजे सगळीकडनं शिजलं पाहिजे ते. चिकन हे लगेच शिजतं, बॉनलेस असल्यामुळे लगेच शिजल्या जातं ते. थोडंसं आपण त्याला अजून बारीक गॅसवरती 5 ते 10 मिनिटं ठेवूया. आपण रोलची तयारी करतोय. आपण ही पोळी लाटून घेऊया व्यवस्थित. ते आपण मग भाजून घेऊया. ह्याला तेल नाही लावायचंय, ह्या पोळीला. हे आपण फक्त भाजून घ्यायची. तुम्हाला गव्हाची घ्यायची असेल तर गव्हाची घ्या, मैद्याची घ्यायची असेल तर मैद्याची. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आपला तवा तापलाय चांगल्या प्रकारे. आपण आता ही पोळी त्याच्यात टाकून घेऊया. ते रोस्ट केले ते घेऊया, हे कट करून घेऊया. ते गरम आहे ना, आपण ह्याच्यात शेजवान चटणी घेऊया 1 चमचा, आणि 1 चमचा मेयोनीज घेऊया. आता हे आपण मिक्स करून घेऊया. ह्या चपातीवरती आपण जी आपण रोटी केली होती त्याच्यावरती आपण शेजवान चटणी घेऊया आणि मेयोनीज घेऊया, आणि मग हे ह्याला स्प्रेड करून घेऊया.
आता आपण हे चिकन जे मॅरिनेशन मिक्स केलेलं होतं ते टाकून घेऊया आता. तर ह्याला रोल करून घेऊया व्यवस्थित. आपल्याला ह्याच्यावरती मेयोनीज पाहिजे असेल तर मेयोनीज आपण टाकू शकतो. ह्याच्यावर आपण थोडंसं मेयोनीज टाकूया. हा आपला रेडी झालाय चिकन शॉर्मा नाही तर चिकन रोल. तर तुम्ही नक्की करा आणि आम्हाला सांगा कसं झालंय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली.